हाय हॅलो सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आज आहे संडे आणि संडे असल्यावर आमच्या घरात कोणीच लवकर उठत नाही आणि पहिल्यांदा मीच उठले होते आणि सर्व आवरल्यानंतर मी चहा करायला घेतला होता आणि चहा घेऊन झाल्यावर आज करायची होती पावभाजी, म्हणून असं पावभाजीची तयारी करायला घेतली। तर इथे मी बटाटो, बीट, शिमला मिरची, टमॅटो, कांदा, वाटाणे आणि फ्लावर असा घेतला आणि सर्व चिरून घेतलं आणि चिरलेलं सर्व कुकरमध्ये शिजायला टाकलं आणि फ्लावर हा ऊन पाण्यामध्ये धुवून घेतला होता, कारण फ्लावरमध्ये घाण असते। आणि हे असं सर्व कुकरमध्ये घालून भाज्या बुडेल इतकं पाणी घालून 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि शिजून झाल्यावर असं हे बारीक करून घेतलं। तोपर्यंत सुवीर उठला होता, मग मी करणार म्हणून बसला। मग असा सुवीर असं त्याला बारीक करत होता आणि गरम लागत होता, परत मग मीच केलं। नंतर लसणाची फोडणी दिली आणि त्यामध्ये बारीक कांदा चिरून असा भाजून घेतला आणि त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घालून परत ते भाजून घेतलं आणि त्यामध्ये बारीक केलेले सर्व त्या भाज्यांचं मिश्रण असं ओतलं आणि नंतर त्यामध्ये मीठ, कोथिंबीर घातलं। परत त्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि अशी ही पावभाजी तयार झाली होती। आमच्या घरी पावभाजी ही लई पातळ पण नाही आणि लई घट्ट नाही अशी लागते। मग एका तव्यामध्ये असं तूप टाकून घेतलं आणि सर्वत्र असं लावून घेतलं आणि यामध्ये आता पाव भाजून घ्यायचे। दोन्ही बाजूनं सुद्धा पाव भाजून घेतले आणि अशी तयार झाली होती पावभाजी। मग नंतर सुवीरला खायला दिली होती पावभाजी। काय म्हणायचं याला? त्याला काय म्हणायचं सांग? पावभाजी कशी लागते? कशी लागते सांग ही पावभाजी? हा, आवडते तुला? वाव, लावून खायचं असते।